हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आणि आज पण व्हिडिओची सुरुवात सकाळी सकाळी करते आणि ती पण पियाच्या टिफिन बनवण्यापासून. म्हणजे कसं असतं बघा ना, की किती एफर्ट्स घेऊन जे आहे आपल्याला रोज सकाळी उठून स्वतःला प्रिपेअर करून जे आहे टिफिनसाठी जे आहे ते उठावं लागतं. त्यानंतर टिफिन बनवा. म्हणजे जो निवांत वेळ असतो ना, तो फक्त कधीतरी सॅटर्डे संडेला मिळतो. त्यात पण बऱ्याच वेळा काही ना काही आपले प्लॅनिंग्स असतात, त्यामुळे तेही राहून जातं. पण मग जो रोजचा रुटीन आहे ती तर आहेच. आणि बऱ्याच वेळा असं वाटतेही की आज जो आहे टिफिन जरा साधा सिंपल बनवून म्हणजे फटक्यात बनेल असा द्यावा मुलांना. पण तेही आपण किती वेळा करणार? शेवटी त्यांची काळजी आपल्याला असते. असं वाटते की काही ना काही हेल्दी पण गेलं पाहिजे. सो मी आज पियाला विचारत होती, सकाळी ब्रश करता करता माझं चाललं होतं की तिला मी असं काय बनवू जे व्यवस्थित तिच्या आवडीचंही बनेल. सो माझ्या डोक्यात आलं की चला बटाट्याची भाजी बनवूया. आणि आता इथे एका बटाट्याची भाजी जी आहे तिच्यापुरती बनवते मी. जेणेकरून काय होतं ना, की मुलांना त्यांच्या आवडीचं टिफिनमध्ये असले की तेही जरा एन्जॉय करून खातात. आणि त्यामध्ये मॅगी मसाला वगैरे जे आहे ना, मी थोडासा टाकण्याचा प्रयत्न करते. म्हणजे काय होतं की मग टेस्ट पण थोडी त्यांच्या आवडीची होऊन जाते मुलांची आणि टिफिन पण पूर्ण खाल्ला जातो. तर मी इथे कांदा न काटता एक कांद्याची पात जी होती ती घेतली मी आणि तीच टाकून दिली. थोडा लसूण घेतला होता मी आणि बस तेवढंच घेतलं आणि ते मस्त ते फ्राय करून घेते. तुम्ही बटाट्याची भाजी जर अशी सुकी बनवत असाल ना, तर राईच्या तेलमध्ये ट्राय करून बघा. राईच्या तेलमध्ये खूप छान बनते भाजी, म्हणजे टेस्ट खूप छान येते त्याची. आणि थोडा त्यामध्ये जे आहे मॅगी मसाला टाकायचा. आणि आता बघा, भांडे भरायचा कंटाळा, त्यातल्या त्यात टाईम पण जो असतो धावत असतो. मी तिथेच चॉपिंग बोर्डवर जे आहे ना, बटाटा तिथेच वॉश करून घेतला. म्हटलं कोण आता परत पातेली काढेल आणि त्यामध्ये वॉश करेल. हे सगळे घाईगडबडीचे कामं असतात की लवकरात लवकर झालं पाहिजे. आणि बघा, असं मस्त जे आहे भाजी बनवून तयार झाली. अगदी जेव्हा पूर्णपणे शिजून जाते ना भाजी, तेव्हा थोडा मॅगी मसाला टाकायचा, म्हणजे मग त्याचा फ्लेवर अजून छान येतो. आधीच टाकला ना की मग तो जळून जातो. सो लास्टला टाकायचं. आणि आता जे आहे पियाला इथे दूध पण गार झालं होतं, आता तिला ते पण देऊन देते. म्हणजे असं सकाळी बघा ना, की जोवर आपण अंघोळ करत नाही तोवर आपला चेहरा पण कसा दिसतो ना, असा सुजलेला आणि थोडा वैतागलेला असा दिसतो. एकदाची अंघोळ झाली की मग जरा फ्रेश वाटायला लागतं. चला, असो आता मी जे आहे इथे लगेच चपाती जी आहे ना, तिच्यासाठी एक चपाती बनवून घेते. बऱ्याच वेळा मला असं वाटतं की 10 मिनिटं मी जर लवकर उठली ना, तर आमच्या सगळ्यांच्या चपात्या ज्या आहेत मी सकाळी बनवून ठेवू शकते. पण काय होतं ना, तो एक फ्रेशनेस पण नसतो चपातीमध्ये. आणि कधी-कधी 12 वाजता, 1 वाजता पण जेवण होतं. असं वाटतं मग आपण जे आहे बाशी चपाती खातोय, त्यातल्या त्यात त्या एक्स्ट्राच्या चपात्या बनवणं म्हणजे 10 मिनिटं लवकर उठावं लागेल. आणि रात्री पण वेळेवर झोपलं जात नाही. बरेच व्हिडिओचे कामं असतात. कमेंट्समध्ये मला इंटरेस्ट यायला लागतो. मी रात्री बऱ्याच वेळा कमेंट्सला रिप्लाय देत असते. सो ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि तो काटा जेव्हा रात्रीचा 11च्या पुढे जातो ना, तेव्हा असं वाटायला लागतं की अरे लवकर झोपलं पाहिजे. म्हणजे आम्ही लवकर झोपणारे लोक आहे. म्हणून पिया तर 9:30लाच मी तिला झोपवून देते. असं म्हणजे जे आहे ना, म्हणजे असं वाटतं की झोप पण प्रॉपर पूर्ण झाली पाहिजे म्हणून. आणि आता सवय झाली आहे मला की म्हणजे जे आहे पियाचं व्यवस्थित तिला तिच्यापुरतं बनवायचं, नंतर दुपारी बनवायचं आणि रात्री पण बनवायचं. म्हणून कधीतरी असं वाटतं की कधीतरी एखाद्या वेळा जे आहे ते आपल्याला थोडा पॉज मिळाला पाहिजे की ठीक आहे, आता ह्या टायमाचं जेवण नको बनवू. ठरलं होतं माझं की आज जे आहे ब्रेकफास्टमध्ये पोहे बनवायचं, कारण पियाची डिमांड होती की मला पोहे पाहिजे आणि तिला शॉर्ट ब्रेकसाठी पोहे घेऊन जायला खूप जास्त आवडतं. तर मग आठवड्यातून 2 वेळा तरी पोहे आमच्या घरी होतच असतं. आणि बघितलं तर काय, माझ्या डब्यामध्ये पोहेच नाही. आणि आत्ता माझे जे होते ना, म्हणजे ज्याला म्हणतात ना की आत्ता माझे 7:30 सुरू झाली होती की अरे ठीक आहे, मी तिला पण हो म्हणली होती की म्हणते पोहे. आणि आत्ता जर मला घरात पोहे सापडला नाही तर करायचं काय? आणि पियाच्या पप्पांना पण सांगू शकत नाही की आपल्याकडे पोहे नाही, तर मला दुसरं काहीतरी ऑप्शन द्या की काय बनवू मी आता, उपीट बनवू की काय बनवू? त्यांना असं विचारल्यावर मला माहिती होतं उत्तरमध्ये मला रिटर्न काय मिळणार आहे, की आपण आताच तर डीमार्टला जाऊन आलो, मग तू तेव्हा घेता नाही आलं का? आणि ह्या सगळ्या गोष्टींना म्हटलं आधी जरा एफर्ट्स घेऊया आणि कानाकोपरा शोधून काढूया. तर ना, ही पोह्याची पिशवी लकीली म्हणजे 2-1 महिन्यापूर्वी कदाचित मी घेतली असेल ना, तेव्हाची मला ही सापडली. आणि पटपट शोधलं मी आणि मी आली मला. आणि सो कोणालाही न कळता फक्त तुम्हाला समजतं आहे की मी पोह्याची पिशवी जी आहे कशा पद्धतीने शोधून काढली आहे आणि मग पोहे बनवायला सुरुवात केली. नाहीतर मग काय होतं, म्हणजे आपण मागच्या 2-1 दिवसामध्ये जर आपण सगळी ग्रोसरीची शॉपिंग करून आलो आणि तरीही 2-1 गोष्टी जेव्हा राहून जातात ना, आणि जेव्हा घरात त्या गोष्टीबद्दल डिस्कस होतं की ओके हे आणायचं राहिलं आहे तर नेक्स्ट टाईम परत जावं लागेल, तेही एवढ्या गर्दीमध्ये, मग माणसांचंही जरा चिडचिड होते की एकतर तू लिस्ट करून घेत जा. पण आपणही किती गोष्टी लक्षात ठेवायचा, प्रत्येक वेळा आठवतं तेव्हा आपण काहीतरी कामात असतो. सो प्रत्येक वेळा लिहिणं पण शक्य नसतं आणि आपल्याला त्यावेळी असं वाटतं की ओके, आपण हे अगदी आपल्या डोक्यात राहील की ठीक आहे हिंग आणायचा आहे, पोहे आणायचं, आपल्या डोक्यात असतं. पण तिकडे गेल्यानंतर आपण सगळं विसरून जातो. चला, मी आता इथे पोहे जे आहे ते बनवून घेते. आणि पोह्याचा मसाला असल्यामुळे पोहे अगदी मस्त बनतात. जिरावान असं पोह्याचं ते नाव आहे, मसाल्याचं नाव. सो ऑनलाईन मिळाला तर मी तुम्हाला जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते.
आणि खूपच छान येतो, म्हणजे थोडा असा चटपटीत त्याचा फ्लेवर असतो, त्यामुळे पोहे छान लागतं मग. सो मी तेच यूज करते. मी तर तिकडे गावाहून आहे जे आहे ना पप्पांकडून आणलेलं आहे. पण ऑनलाईन मे बी मला असं वाटतं की मिळतं की नाही मिळतं काय माहिती. पण तुम्ही खानदेशात राहत असाल तर तिकडे जळगाव, अंमळनेर, धुळ्याकडे तुम्हालाही कुठल्याही दुकानावर जे आहे ते मिळून जाईल, किंवा इथेही तुमच्याकडे ग्रोसरीचं म्हणजे जे किराणाचं दुकान असतं ना त्याच्यावर तुम्ही चेक करा की जिरावाण म्हणून मसाला मिळून जाईल तुम्हाला. छान असतो मस्त. जेव्हा आपण कांदा वगैरे परततो तेव्हाच त्याला टाकून द्यायचा. सगळं पोहे पण गाळून मी भरून घेतलं आणि आता एक हेक्टिक काम ते म्हणजे पियाच्या 2 पोनीज जे आहे ते बनवणं. तिच्यात 2 म्हणजे पोनी घालण्यापेक्षा काही मोठं अवघड काम असेल ना, तर ते म्हणजे त्या सिच्युएशनला तिला शांत बसवणं, की असंच उभं राहा. कारण त्याच वेळेला त्यांना एवढ्या गोष्टी सुचतात ना, इकडून काय काढायचं आहे, तिकडून काय काढायचं आहे. सो अशा पद्धतीने आणि लास्ट मोमेंटपर्यंत मला वाटत असतं, की पियाचा जो भांग आहे ना, तो कधीच माझ्याने सरळ येत नाही. माहीत नाही कधी बनेल तो सरळ. चला, सगळं काही व्यवस्थित सेट झालं आहे. वेळेवर जे आहे आता पिया स्कूलमध्ये चालली आहे. म्हणजे आपलं काम जे आहे महत्त्वाची मॉर्निंगची ड्युटी जी आहे ती आपली कंप्लीट झालेली आहे. चला आता मी पियाला इथून बाय करते आणि तुम्हाला घरात पडलेला पसारा मी दाखवते. एवढा पसारा मला आता ती फायनली जेव्हा निघाली ना, त्याच्यानंतर हा सगळा आवरायचा आहे. म्हणजे ती ड्युटी संपत नाही. एक असतात ना, एक प्रकारच्या ड्युट्या असतात. सकाळची झाली की त्याच्यानंतरची, मग 10 वाजायची, मग दुपारची, असं तसं. चला आता बाल्कनीत आली आहे, पियाला बाय करते आणि तुम्हाला मस्त क्विक जे आहे ना माझ्या बाल्कनीचा मस्त टूर देते. उन्हाळ्यासाठी जर तुम्ही कुठलं फ्लॉवरिंग प्लांट शोधत असाल ना, तर तुम्ही जास्वंद नक्की घ्या आणि असं व्हॅरिगेटेड व्हरायटीचं घ्या, म्हणजे जे मोठंवालं असतं आणि वेगवेगळ्या कलरमध्ये मिळतं, येल्लोमध्ये मिळतं, ऑरेंजमध्ये मिळतं ना, तसं तुम्ही ट्राय करा. आणि इकडे तर शेवंतीला म्हणजे अशा पद्धतीने फुलं येत आहे, मला कळत नाही खालून का फुलं येत आहे, त्याला वरून आली पाहिजे. तशी मी अशा प्रकारची शेवंती पहिल्यांदाच लावली होती, म्हणून मला काही अनुभव नाही. मे बी असंच असेल. आणि पिटुनिया पण छान मस्त ग्रो करत आहे. बघा, ही पण शेवंतीच आहे. सगळे खालून तिला जे आहेत ना मस्त फ्लावर येत आहे. छान दिसतं, पण वर राहिले असते तर दिसायला फटक्यात दिसलं असतं आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायला छान म्हणजे बघायला छान दिसलं असतं, वरून जर डायरेक्ट दिसलं असतं तर. आणि ह्या जास्वंदाला बघा भरपूर कड्या येत आहे, म्हणजे अजून 8-1 दिवसांनी जास्वंद भरून जाणार आहे. आणि ह्या मोठ्या लाल कलरच्या जास्वंदाला पण आज 2 फुलं आलेले आहेत आणि अजून कड्या पण आहेत ज्या त्याला आहेत, म्हणजे अपकमिंग फ्लावर बघायला मिळणार आहेत आपल्याला. आपलं घर सकाळी-सकाळी आपल्या मनासारखं मस्त क्लीन झालं तर किती छान वाटतं ना. मी अंघोळीच्या आधीच सगळं नीटनेटकं करून ठेवलं होतं. त्यानंतर मग मी अंघोळ केली. कारण आता थोडं गरम पण व्हायला लागलं आहे. त्यामुळे मी प्रेफर करते, की आधी सगळे कामं आवरून घ्यायची, अंघोळ करायची आणि मग डायरेक्ट तयार होऊन जे आहे दिवाबत्ती करायची. कधी-कधी उशीर होतो 10, 9:30 असे होऊन जातात. पण काही हरकत नाही. सगळ्या गोष्टी मनासारख्या झाल्या, की मग मन पण प्रसन्न असतं. ॲक्चुअली मी हे बघा माझ्या मिशोच्या हॉल व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि मी याला ठेवलं पण 2 दिवस किचनवर आणि मग मला लक्षात आलं, की याची एक जी स्टेम होती ना, ती अचानक पडली खाली आणि मग मला लक्षात आलं, की अरे हे थोडं जे आहे थोडं म्हणजे तुटलं इथून, मला याला रिप्लेस करावं लागेल. मग मी त्याला रिप्लेसला टाकलं होतं. म्हणून मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या कोपऱ्यामध्ये जे आहे हे जे आहे प्लांट दिसलंच नसेल. तर मी रिप्लेसला टाकलं आणि सेम तसंच्या तसं मागवून घेतलेलं होतं. सो मिशोला हे बरं आहे, की 2-4 दिवस एक्स्ट्रा पण झाले ना, की काही नसतं त्यांचं, लगेच त्यांचं रिटर्न रिप्लेस सगळं काही व्यवस्थित होऊन जातं. आणि सेम तसं तसं मागवलं आणि इथेच ठेवलं आहे मी त्याला. म्हणजे छान दिसतं ना, की हा पण इकडचा कोपरा थोडा भरून जातो आणि दिसायला आपल्याला पण आपलं किचन आपल्या मनासारखं असल्यानं महत्त्वाचं म्हणजे, की मग आपल्याला मनही फ्रेश असतं आणि काम करायलाही छान वाटतं. मला असं वाटतंय ना, की इथे एखादी अजून शेल्फ पाहिजे होती किंवा काहीतरी मला करून घ्यावं लागेल तिथे, जेणेकरून एखादी बरणी वगैरे ठेवता येईल आणि एखादं शोपीस ठेवता येईल. म्हणजे इकडचा जो व्ह्यू आहे ना, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवताना तो मला छान दिसेल आणि थोडं रिकामं वाटतं ना. तसं हे प्लांट मी लावल्यामुळे थोडं भरगच्च झालं आहे ते, पण असं वाटतं थोडं, की तिथे काहीतरी असलं पाहिजे. बघूयात फ्युचरमध्ये असं काही मिळालं तर नक्की मी ट्राय करेल तिथे घेणं आणि असं काही गोष्ट शोधेल ना, जी तुम्हालाही ऑनलाईन मागवून तुम्हीही करू शकतात. आणि हे पियाचं इथे चाललेलं असतं मागे पुढे करणं. तिचा हात पोचायला लागला इथपर्यंत. सो चेअर वगैरे आणून नाही तर मग तिथे पूर्ण हँग वगैरे करून तिचं खेळणं चाललेलं असतं. चला, मी आज घर तर माझं सगळं आवरून झालेलंच होतं. तर मी आज एक गोष्ट जी आहे ती मला करायची, ते म्हणजे
म्हणजे हे जे कपाट आहे ते मला क्लीन करायचं आहे. तर हा जो मधला पोर्शन तुम्हाला दिसतोय ना तिथे, तर मी तिथे माझं सगळं जे मेकअपचं सामान असायचं ना तो मी तिथे ठेवायचे आणि या डोअरला जे आहे मिरर आहे आणि इथेच माझा मेकअप वगैरे व्हायचा. पण आता जे आहे ते माझं चेस्ट ऑफ ड्रॉवर वगैरे आलं आहे, मी बराचसा सामान तिकडे शिफ्ट करून घेतलं आहे. तर आता ना मला म्हणजे याला व्यवस्थित असं ऑर्गनाईज नाही करायचं आहे, पण डिक्लटर मला फक्त करून घ्यायचं आहे. कारण ऑर्गनाईज करायला गेली तर मला भरपूर वेळ लागून जाईल. आणि ते सगळं करता करता पियाचा एक मस्त फोटो मला सापडला. आणि लहान मुलांचे फोटो म्हणजे आपण कधीतरी असं बघतो ना मोबाईलमध्ये, पण जुने फोटो बघतो, छान वाटतं आपल्याला. आणि जर आपल्याकडे डायरेक्ट फोटोग्राफ म्हणजे असं असेल तर मग मस्तच वाटतं असं अजून बघायला. तर मी हे सगळं जे फक्त आवरून घ्यायचं आहे मला, जेणेकरून जो काही असं बराचसा सामान असतो म्हणजे इतक्या गोष्टी असतात ना आपल्याकडे की फ्युचरमध्ये कधीतरी लागेल किंवा चांगलं आहे म्हणून ठेवून द्या, अशा बऱ्याच गोष्टी असतात. रिसिप्ट असतात डॉक्टरांकडून मिळालेल्या, बऱ्याच एक्सपायर झालेल्या टॅबलेट्स असतात आणि ह्या बऱ्याच गोष्टी तिथे होत्या. म्हटलं तेच व्यवस्थित क्लीन करून घेऊया, म्हणजे जेव्हा मला दुपारी कधीतरी वेळ मिळाला मग मी त्याला ऑर्गनाईज करून ठेवेल. पण आता फक्त जी घाण आहे ना घरातली, जे काही गोष्टी यूज होत नाही ना त्या मला काढून घेण्यावर फक्त माझा फोकस होता. म्हणजे स्वयंपाक बनवण्याआधी माझं हे काम कंप्लीट होऊन जाईल. आणि पियाचा मला हे करता करता अजून एक पासपोर्ट फोटो सापडला. आणि किती म्हणजे लहान मुलांचे फोटो बघितले किती छान वाटतात ना, मस्त क्यूट दिसतात. कुठलंही लहान मूल बघा तुम्ही, ते एकदम मस्त क्यूट दिसतं आणि मला लहान मुलं खूप जास्त आवडतात. महत्त्वाचं म्हणजे तर तुम्हाला पियाच्या लहानपणीचे अजून काही फोटो व्हिडिओज बघायचे असतील ना तर तिचं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे पिया बडगुजर. पिया आणि बडगुजरच्या मध्ये ना असं अंडरस्कोर आहे, मी इथे देऊन देते तुम्हाला, तुम्ही जाऊन चेक करू शकता. तिचे भरपूर रील्स पण जे आहेत ना बनवल्या मी फनीवाल्या. आणि नंतर हळूहळू मी बंद केलं होतं, कारण मला वाटायचं की तिच्यावर जरा जास्त जोर जबरदस्ती जी आहे ती केली जाते बनवण्यासाठी. पण बरं वाटतं असं, म्हणजे जेव्हा आपण बघतो तेव्हा. चला असो, वरवरचं माझी क्लिनिंग झाली होती आणि आत्ता अजून एक पार्सल रिसीव झालेलं आहे, चला दाखवते तुम्हाला. ॲक्च्युली फ्लिपकार्टवरून ना पियासाठी ड्रेस मागवला होता. मागच्या वेळेस आजिओवरून मागवला तर तो रिटर्न गेला, कारण त्यांनी अर्धाच ड्रेस पाठवला होता. तर मी हा फ्लिपकार्टवरून सर्च वगैरे करून जो आहे पिवळ्याच कलरचा मागवला, कारण हळदीसाठी पाहिजे. तर ह्या ड्रेसची गोष्ट अशी झाली ना, मला क्वालिटी वगैरे सगळं काही आवडलं. पण मला ना म्हणजे मला काय झालं की मला ना रिप्लेस करून घ्यायचा होता. मी 7 ते 8 वर्षामध्ये मागवला होता आणि मला हे माहिती होतं की तिला 7 ते 8 वर्षामध्ये बसणार नाही. आणि त्याच्या खालचा जो रेंज होती ना ती 5 ते 6 वर्षाची होती, पण 6 ते 7मध्ये नव्हता तिथे. तर मग आता रिप्लेस करायचं म्हटलं तर तो रिप्लेसला वेळ लागेल आणि इतके दिवस आम्ही इथे नाही आहे, सो रिप्लेस होणार नाही. कारण तो पॅन्ट जी होती ना तिला कमरेमध्ये लूज होती. मला हे बघताच कळलं होतं की ही पॅन्ट तिला कमरेमध्ये लूज होणार आहे. तरी ती स्कूलमधून आल्यावर मी घालून पाहिलं होतं तिला, म्हणून म्हटलं जाऊ दे आता याला रिटर्नच करूया. कारण रिप्लेसला ऑप्शन राहिला असता ना तर मी 5 ते 6चा पण मागून घेतला असता, म्हणजे एकदम परफेक्ट बसला असता तिला, पुढच्या वर्षी वगैरे वापरता आला नसता. पण आता हळदीचं काम आमचं जे असतं ते झालं असतं. तर 1000 रुपयाचा हा ड्रेस होता. तर मी तुम्हाला लिंक देते, जर तुम्हाला आवडला असेल तर मग तुम्ही तिकडून जे आहे तर बाय करू शकतात. मला लग्नासाठी जायचं आहे आणि जवळजवळ 5 ते 6 दिवस तरी आम्ही जाणार आहोत. आणि एवढे दिवस झाडांना जे आहे पाणी तर मी कितीही टाकून गेली तरी त्यांच्यामध्ये टिकणार नाही. म्हणून मी फ्लिपकार्टवरून ना असे काही जे आहे ना सेल्फ वॉटरिंग याला म्हणू शकतो आपण, म्हणजे आपल्याकडे फक्त घरी बॉटल पाहिजे आणि हे ढक्कनसारखं असतं आणि आपण त्याला लावायचं आणि त्यानंतर जे आहे त्यामधून अगदी जसं आपल्याला जितक्या स्पीडमध्ये पाणी पाहिजे ना तसं त्यामध्ये पडत राहतं. मी तुम्हाला पूर्ण डेमो वगैरे करून दाखवते. तर हे अशा पद्धतीने जे आहे ना, तर हे आहे छोट्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या बॉटल ज्या याच्यामध्ये बसून जातात. फक्त त्यांचं जो म्हणजे जे माउथ आहे ना तर ते एक व्यवस्थित जो तेवढ्या साईजचं आहे ना 2 इंच आय थिंक असं काहीतरी आहे ते, एक्झॅक्टली मला माहीत नाही. तर ते तसं पाहिजे. बॉटल पाण्याच्या बॉटल ज्या आपल्याला मार्केटमध्ये मिळतात ना त्या याला इझिली बसून जातात. तर बघा अशी ही बॉटल आहे आणि त्याला एक होल करायचं असतं जेणेकरून त्यामध्ये एअर सर्क्युलेशन होईल. होल नाही केलं ना तर मग ते पाणी काही खाली गळत नाही, किंवा मग बॉटल थोडी कट करून घ्यायची जेणेकरून त्यामध्ये हवा जाईल. कालच्या दिवशी 9 वाजता सकाळी जे होतं ना ते मी इथे जे होतं मार्क करून ठेवलं आहे ना तिथे मी केलं होतं. आणि आज बघा आता पण जे आहे असंच 9-10चा टाईम झाला आहे. एका दिवसामध्ये एवढं पाणी जे आहे ते ड्रॉप झालेलं आहे. आपण किती कमी जास्त करतो ना पाण्याचा फ्लो, त्याच्यावर हे सगळं डिपेंड आहे. आणि अगदी इझिली अशा पद्धतीने तुम्ही जे आहे ना कुंडीमध्ये याला खोचून देऊ शकतात. आणि आता ही 1 लिटरची बॉटल आहे तरी पण व्यवस्थित होल्ड करते ती, छान भरपूर आपण मध्येपर्यंत त्याला जे आहे खोचून घेऊ शकतो. आणि कुठे बाहेर जायचं असलं, एकदाची इन्व्हेस्टमेंट केली, गार्डनर असाल, भरपूर झाडं असतील
घेऊ शकतात. 12च्या सेटमध्ये आहे, 6च्या सेटमध्ये पण आहे. दोघांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. मी आला तर प्रोडक्ट पण टॅग करून देईल. आणि मला असं वाटतं की एकदाची ही इन्व्हेस्टमेंट आहे, पण आपल्या घरी तुळशी जरी असली ना, तरी आपण कुठे बाहेर गावी गेलो तर आपल्याला टेन्शन येतं काय करायचं. नेबर्स वगैरेला पण आपण देऊ शकतो, पण गोष्ट अशी होती की पाण्याचं जास्त टाकलं जातं किंवा मग कमी होऊन जातं आणि त्याच्याने पण झाडं खराब होतात. म्हणून म्हटलं काहीतरी जुगाड करूया आणि म्हणून हे मागवलं. मला Instaला पण DM केला होता कोणीतरी. कोणी केला होता आय डोंट नो, पण थँक सो मच ज्यांनी कोणी केला असेल. त्यांनी मला चक्क जे आहे लिंक वगैरे शेअर केल्या होत्या की बघ तू नेक्स्ट टाईमसाठी हे असं मागवून ठेव म्हणून. आणि मी तेव्हाच प्लॅन केला होता की आता पुढच्या वेळेस कधी पण गेली ना तेव्हा हे मागवून घेईल मी. आणि म्हणून आता मी जाण्याच्या 4-5 दिवस आधी जे आहे ना हे सगळं बघून जाते की किती कसा फ्लो ठेवला पाहिजे जेणेकरून हे किती दिवस पाणी आपोआप जाईल. सो त्या पद्धतीने मग मला तेव्हा जे आहे कमी जास्त फ्लो करता येईल. सो पहिल्या दिवशी मी 1 बॉटल लावली होती आणि आता जे आहे ना अशा 2 बॉटल लावून जे आहे ते सगळं एक्सपेरिमेंट चाललाय. चला असो, कसं वाटलं ही नवीन टेक्निक झाडांना पाणी देण्याची मला कमेंटमधून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.